नालासोपाऱ्यात अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी आलेल्या तिघांना गुन्हे प्रकटीकरण शाखा 2च्या पथकाने अटक केली आहे। त्यांच्या ताब्यातून तब्बल 50 लाख रुपये किमतीचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय। शनिवारी रात्री उशिरा नालासोपारा पूर्वेतील सेंट्रल पार्क मैदानाजवळ तस्कर येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले। या झडती दरम्यान 250 ग्रॅम मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ सापडल्याने त्यांना तात्काळ अटक करण्यात आली। अटक केलेल्यांची नावे शहबाज हमीद शेख, योगेश राजू राठोड आणि जाफर हासिफ शेख अशी असून तेही 22 वर्षीय आहेत। जप्त मालाची बाजारभाव किंमत तब्बल 50 लाख रुपये इतकी आहे। या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यातील NDPS ऍक्ट 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तुळींज पोलिसांकडून सुरू आहे। संपूर्ण कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखा 2 वसई कक्षाच्या पथकाने केली। या पथकाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक अविराज कोराडे यांनी केले असून सहाय्यक निरीक्षक सागर शिंदे, सोपान पाटील, उपनिरीक्षक अजित गीते, संजय नवले, मुकेश पवार, रवींद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील आणि जगदीश गोवारी यांनी या कारवाईत सहभाग घेतलाय। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई।